नमस्कार. आपण वृत्तपत्रांमध्ये, वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीची बातमी वाचली असेल, ज्यामध्ये लिहून आलं असते की दिवाळीच्या फटाक्यांच्या धुरामुळे गुदमरली मुंबई. म्हणजे इतक्या लोकांनी फटाके फोडले की मुंबईला गुदमरल्यासारखं झालं. आता वरवर पाहता तर हे एक सामान्य वाक्य वाटतं, परंतु हा सुद्धा एक नॅरेटिव्ह तयार करण्याचाच, खोटे कथानक तयार करण्याचाच प्रयत्न आहे. हा सांस्कृतिक मार्क्सवाद आहे. मार्क्सवाद म्हणजे कोण? कार्ल मार्क्सनी एक वाक्य म्हटलेलं होतं की धर्म ही अफूची गोळी आहे. आता याच्यामध्ये समजून घेण्याची गोष्ट आहे की धर्म म्हणजे काय हे मार्क्सला किती माहिती होतं हा एक वेगळा विषय आहे. त्याला दिसलेला धर्म कोणता होता तो ख्रिश्चॅनिटी होता किंवा इस्लाम होता. हिंदू धर्माचा त्याचा अभ्यास काय होता हा अजून एक वेगळा विषय आहे. परंतु धर्म ही अफूची गोळी आहे म्हणणारा मार्क्स आणि त्यांनी जे आर्थिक तत्त्वज्ञान मांडलं हे जगातल्या काही देशांमध्ये सुरुवातीला चाललं, पण नंतर ते परास्त झालं. त्यामुळे आर्थिक मार्क्सवादाचा पराभव हा जगामध्ये सर्वत्र झालेला आहे. आणि त्याच्यानंतर या सर्व लोकांसमोर जर हिमतीने कोणता विचार उभा असेल तर तो हिंदुत्वाचा विचार उभा आहे. 150 वर्षांचं इंग्रजांचं राज्य, त्याआधीचं 1200 वर्ष इस्लामचं राज्य, ह्या सगळ्या कालावधीमध्ये सुद्धा हिंदू धर्म संपला नाही, हिंदुत्व विचार संपला नाही. आणि त्यामुळे हिंदुत्वाला कसं बदनाम करता येईल, हिंदूंच्या सण आणि उत्सवाला कसं त्याज्य ठरवता येईल, पर्यावरण विरोधी ठरवता येईल, कालबाह्य ठरवता येईल किंवा त्याला जुनाट ठरवता येईल, याचा प्रयत्न हे लोक करत असतात. आणि यासाठी हे लोक अशा पद्धतीचे मथळे लिहितात. यांनी विकत घेतलेले कलाकार, यांनी विकत घेतलेले क्रिकेटपटू, यांनी विकत घेतलेले पत्रकार हे याच कामावर असतात. मग एखादा क्रिकेटपटू टीव्हीवर येतो आणि तो म्हणतो की ही दिवाळी आपण फटाक्यांशिवाय साजरी करूया. एखादा क्रिकेटपटू येतो, एखादी बॅडमिंटनपटू येते आणि ती म्हणते की ही होळी आपण रंगांशिवाय साजरी करूया. परंतु हा कोणताच क्रिकेटपटू आणि ही कोणतीच एखादी सिनेमातली नटी असं म्हणत नाही की आता ही बकरी ईद आपण केकची बकरी बनवू आणि त्याला कापून साजरी करूया. म्हणजे यांचा हल्ला हा हिंदूंच्या सण आणि उत्सवांवर केलेला हल्ला असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याला सांस्कृतिक मार्क्सवाद म्हणतो. मार्क्सवादाने जी हिंसक लढाई लढली, आज ती शेवटली घटका मोजत आहे. गडचिरोलीच्या, बस्तरच्या जंगलांमध्ये यांची शेवटली लढाई ते लढत आहे. परंतु अर्बन नक्सली यांचे जे शहरातील समर्थनकर्ते आहेत, यांच्या जो लेखक आहे, पत्रकार आहे, टीव्ही कलाकार आहे, यांच्या जो नाटककार आहे, सर्व लोक यांच्याजवळ, हे लोक हिंदू धर्माला, हिंदूंच्या विचाराला, हिंदूंच्या सण आणि उत्सवाला बदनाम करण्याचं काम करतात. पूर्वीच्या काळी घराघरांमध्ये आजी आजोबा होते, सण काय, वार काय आहे, कशासाठी आहे हे समजावून सांगितलं जायचं. आता सगळीकडे कॉन्व्हेंट संस्कृती आहे, त्यामुळे शाळांमध्ये किती समजावून सांगितलं जाईल हे पण एक त्याला सुद्धा एक बंधन आहेत. आणि घरी सुद्धा घरोघरची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. अशा वेळेला ज्या मुलांना आपल्या धर्माबद्दल, आपल्या सण आणि उत्सवांबद्दल काहीच माहीत नाही, ते लोक हळूहळू त्यांचा विश्वास याच्यावरून उडत जाईल. हा सुद्धा धोका आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आणि हा सांस्कृतिक मार्क्सवादाचा हिंदू धर्मावरचा हल्ला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे लोक आपल्याला म्हणतात की जल्लीकट्टू, जे तामिळनाडूमधला खेळ आहे बैलांचा, तो कशाला करता, शंकरपट कशाला चालवता, बैलांच्या वर तुम्ही एवढे ओझे कशाला लादता, अशा पद्धतीचा विचार हे मांडत असतात. आमचे सर्व सण उत्सव हे आमच्या ऋतूंना, निसर्गाला, प्राण्यांना, वृक्षांना घेऊन आहे. म्हणजे मग वटसावित्रीला आम्ही ज्या फेऱ्या मारतो त्याला सुद्धा हे कालबाह्य ठरवतात आणि आमच्या शंकरपटांना सुद्धा हे लोक कालबाह्य ठरवतात. तर यांचा विचार हा हिंदूंच्या सण आणि उत्सवांना मागास सांगणारा विचार आहे. पण आम्ही काय करण्याची आवश्यकता आहे, तर आम्ही आमचे सण आणि उत्सव धूमधडाक्यात साजरे करण्याची आवश्यकता आहे. 31 डिसेंबरला सर्व जग जेव्हा फटाके फोडतं त्यावेळेला धूर होत नाही का, त्यावेळेला प्रदूषण होत नाही का,
त्यावेळेला लोक सुप्रीम कोर्टात जात नाही, पण दिवाळीच्या वेळेला मात्र लोक सुप्रीम कोर्टात जातात. हे सर्व लोक हिंदू विचारांच्या विरोधातले लोक आहेत हे आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटते की सांस्कृतिक मार्क्सवाद त्याचं काम करणार आहे, पण आपल्या सण आणि उत्सवांच्या मागे आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे आणि वेळातला वेळ काढून आपण आपल्या जीवनामध्ये आनंद आणणारे हे जे सण उत्सव आहे यांना साजरं केलं पाहिजे. लक्षात घ्या, आता गणेश उत्सव येणार आहे, रक्षाबंधन नुकतंच झालंय. रक्षाबंधनाला सुद्धा हे लोक लिहितात की ही पितृसत्ताक पद्धतीचं, पुरुष प्रधान संस्कृतीचं हे लक्षण आहे की बहिणींनी भावाला राखी बांधणे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या वामन अवतारामध्ये त्या वामनांनी सुद्धा छात्रावासामध्ये गुरुकुलामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा राखी बांधली होती आणि त्यांना आठवण करून दिली होती की आपल्याला बलीचं साम्राज्य उलथवून टाकायचं आहे. 1905 मध्ये वंगभंगाचं आंदोलन ज्यावेळेला झालं त्यावेळेला समुद्राच्या किनाऱ्यावर जमलेल्या हजारो लोकांनी एकमेकांना राखी बांधली आणि वंगभंगासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प त्यांनी केला. रक्षासूत्र हे एकमेकांना एखाद्या कार्याचं स्मरण करणारं पण सूत्र आहे आणि व्यक्तिगत स्तरावर ज्यावेळेला बहीण भावाला राखी बांधते त्यावेळेला ते त्यांच्या परस्पर प्रेमाचं आणि त्यांच्यातल्या संबंधांचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून आपले जे सण उत्सव आहे, मग तो जिवती असेल, ती आषाढ पौर्णिमा असेल, ते रक्षाबंधन असेल, ती नागपंचमी असेल, वटसावित्री असेल, त्यानंतर दिवाळीचे सगळे दिवस असेल, गोवत्स धेनू पूजन असेल, हे सर्व आपल्या संस्कृतीशी संबंधित आहे. आणि म्हणून आपण सर्व लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदूंच्या सणांमुळे कुंभारांना काम मिळते, हिंदूंच्या सणांमुळे रोषणाई करणाऱ्यांना काम मिळते, वेगवेगळे पदार्थ विकणाऱ्यांना काम मिळते आणि संपूर्ण बाजारामध्ये लोकांच्या खिशातला पैसा हा लोकांमध्ये जातो आणि गरीब वंचित लोकांपर्यंत तो पोहोचतो. 1,00,000 कोटीपेक्षा अधिकची उलाढाल दिवाळी आणि या सणांमध्ये होत असते. आपल्या अर्थव्यवस्थेला गती देणारे हे सण आहे, परंतु या सणांचा उत्सव आणि संदेश आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि त्याला धूमधडाक्यात मोठ्या प्रमाणावर साजरं केलं पाहिजे असं मला वाटतं.